अध्याय 2 परमेश्वराचे स्वतःला प्रकट करणे. बुद्धीच्या तर्कापासून आत्मिक प्रकटीकरणापर्यंत. 1. प्रकटीकरण. ख्रिस्ती विश्वासाच्या खडकाची पायाभरणी. ख्रिस्ती जीवनाची पायाभरणी कोणत्याही मानवी तत्त्वज्ञानावर, तर्कावर किंवा शिक्षणाच्या पदवीवर नाही, तर प्रकटीकरण, रेव्हेलेशन, यावर आधारित आहे. जेव्हा प्रभू येशूने पेत्राला विचारले, तू मला कोण म्हणतोस, तेव्हा पेत्राचे उत्तर कोणत्याही पुस्तकातून शिकलेले नव्हते, तर ते थेट स्वर्गातून आले होते. अक्षर विरुद्ध आत्मा, लिहिलेले वचन, लोगोस. तेव्हाच जिवंत होते, जेव्हा पवित्र आत्मा त्याला तुमच्यासाठी जिवंत वचन, रेमा, बनवतो. अन्यथा ते केवळ माहिती किंवा कथा राहते. खडकाचा अर्थ, ज्या खडकावर कलीसिया उभी आहे, तो ना पेत्राचे व्यक्तिमत्व आहे, ना केवळ नाव, तर परमेश्वराच्या वचनाचे आत्मिक प्रकटीकरण आहे. मत्ती अध्याय 16 वचन 17 ते 18. येशूने उत्तर दिले, हे शिमोन, योना पुत्रा, तू धन्य आहेस, कारण हे तुला मांस व रक्ताने नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे. 2. प्रकटीकरणाचे 2 स्तर. परमेश्वराने स्वतःला प्रकट करण्यासाठी 2 मुख्य मार्ग दिले आहेत. असामान्य प्रकटीकरण, सीएसटीद्वारे. परमेश्वराचे अस्तित्व इतके स्पष्ट आहे की कोणताही मनुष्य त्याला जाणण्याचा बहाणा करू शकत नाही. आकाश, तारे आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या सामर्थ्याची साक्ष देतात. रोमकरांस अध्याय 1 वचन 20. त्याचे अदृश्य गुण, त्याची सनातन शक्ती आणि देवत्व, सृष्टीच्या आरंभीपासून त्याच्या कृतींमधून स्पष्ट दिसतात. परंतु सृष्टी आपल्याला एवढेच सांगते की एक निर्माता आहे. पण तो उद्धारकर्ता आहे हे ती सांगू शकत नाही. विशेष प्रकटीकरण, वचन आणि अभिषेकाद्वारे. हे ते रहस्य आहे जे पवित्र आत्म्याद्वारे निवडलेल्या, इलेक्ट, लोकांवर उघडले जाते. बीजाचे स्वरूप, जसा सूर्यप्रकाश आणि पाऊस गहू आणि काटेरी झाडांवर सारखाच पडतो, तसेच पवित्र आत्म्याचे अभिषेक सर्वांवर येते. पण केवळ वचनाचे शुद्ध बीजच त्याला ओळखून फळ देते. मत्ती अध्याय 13 वचन 23. युगाचे सत्य. प्रत्येक युगात परमेश्वर आपले भेद उघड करण्यासाठी एक विशेष प्रकाश पाठवतो. प्रकटीकरण म्हणजे त्या वर्तमान सत्याला ओळखणे जे त्या काळात पूर्ण होत आहे. 2 पेत्र अध्याय 1 वचन 12. 2 पेत्र अध्याय 1 वचन 12. 3. मानवी तर्क विरुद्ध ईश्वरीय प्रकटीकरण. अनेक लोक आपल्या बुद्धीने परमेश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण बायबल स्पष्ट सांगते की मानवी बुद्धीने परमेश्वराला जाणणे शक्य नाही. ज्ञानाची मर्यादा. मानवी ज्ञान अभिमान निर्माण करते, पण आत्मिक प्रकटीकरण नम्रता आणते. 1 करिंथकरांस अध्याय 8 वचन 1. लपलेले भेद. परमेश्वराने हे रहस्य जगातील ज्ञानी लोकांपासून लपवून नम्र आणि भुकेल्या विश्वासूंना प्रकट केले आहे. मत्ती अध्याय 11 वचन 25. 2 वृक्ष. एदेनच्या बागेत शैतानाचे राज्य भलेबुरे ज्ञानाच्या वृक्षापासून सुरू झाले, तर परमेश्वराचे राज्य जीवनाच्या वृक्षावर आधारित आहे. 4. विविध युगांतील परमेश्वराचे प्रकटीकरण, ऑफिसेस. परमेश्वराला जाणणे म्हणजे तो स्वतःला कसा प्रकट करतो हे समजणे. तो एक अनंत आत्मा आहे, पण मनुष्याशी संगती करण्यासाठी त्याने स्वतःला विविध पदांमध्ये, ऑफिसेस, प्रकट केले आहे. पित्याच्या रूपात. जुन्या करारात तो मनुष्याच्यावर होता. तो जळत्या झाडीत, ढगाच्या आणि अग्नीच्या खांबात प्रकट झाला. पुत्राच्या रूपात. वेळ पूर्ण झाल्यावर तो आपल्यामध्ये आला. त्याने एक पवित्र शरीर धारण केले. 1 तिमोथेला अध्याय 3 वचन 16. देव देहात प्रकट झाला. पवित्र आत्म्याच्या रूपात. आज तो विश्वासणाऱ्यांच्या आत वास करतो. हे समजणे महत्त्वाचे आहे की हे सर्व एकाच परमेश्वराचे विविध प्रकटीकरण आहेत. त्याने देह धारण केला कारण आत्मा मरू शकत नाही किंवा रक्त सांडू शकत नाही.
यूहन्ना अध्याय 1 वचन 14. वचन देहधारी झाले आणि आमच्यात वास केले. 5 वचनाची पुष्टी, विंडिकेशन. खरे प्रकटीकरण नेहमी दैवी पुष्टीसोबत येते. परमेश्वर जे आपल्या वचनात सांगतो ते तो पूर्ण करून दाखवतो. प्रकटीकरण म्हणजे केवळ बायबलवर विश्वास ठेवणे नाही, तर त्या वचनाला आपल्या जीवनात जिवंत होताना पाहणे आहे. जर तो काल बरे करणारा होता, तर तो आजही तसाच आहे. इब्री अध्याय 13 वचन 8. येशू ख्रिस्त काल, आज आणि सदैव एकच आहे. निष्कर्ष. परमेश्वराला जाणणे ही केवळ बौद्धिक गोष्ट नाही. हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे, जो आपल्या हृदयाचे पडदे उघडतो. जेव्हा रहस्य उघडते, तेव्हा बायबल बंद पुस्तक राहत नाही, तर ते एक प्रेमपत्र बनते जे थेट तुमच्याशी बोलते. प्रकटीकरण ही अशी गोष्ट नाही जी आपण स्वतः निर्माण करू शकतो, ती स्वर्गातून मिळणारी देणगी आहे. जेव्हा आपण आपली बुद्धी बाजूला ठेवून नम्रतेने देवाच्या वचनासमोर झुकतो, तेव्हा पवित्र आत्मा ते भेद, ते रहस्य उघडू लागतो जे सृष्टीच्या आधीपासून आपल्यासाठी राखून ठेवलेले होते. अध्याय 3 बायबल कसे समजावे. केवळ बौद्धिक अभ्यास नव्हे, तर आत्म्याच्या प्रकाशात आकलन. 1 खरा शिक्षक, पवित्र आत्मा. जसा सूर्यप्रकाशाशिवाय आपण आपल्या डोळ्यांनी काहीही पाहू शकत नाही, तसाच पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय आपण बायबल समजू शकत नाही. अनेकांना वाटते की केवळ भरपूर वाचन केल्याने बायबल समजते, परंतु वास्तव वेगळे आहे. ज्याने लिहून घेतले, तोच समजावतो. ज्या परमेश्वराने संदेष्ट्यांच्या मनात आपले वचन प्रेरणा म्हणून ठेवले, तोच तुमच्या मनातही ज्ञानाचा प्रकाश देऊ शकतो. थेट परमेश्वराला विचारा. जेव्हा तुम्ही बायबल वाचता, तेव्हा एखाद्या विद्वानाप्रमाणे नव्हे, तर एका लहान मुलाप्रमाणे नम्रतेने प्रार्थना करा. हे पित्या, या वचनाचा माझ्यासाठी काय अर्थ आहे, हे मला समजून सांग. योहान अध्याय 16 वचन 13. परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील. 2 बायबल आणि ख्रिस्त तेच सत्य. बायबल म्हणजे केवळ कागद आणि शाई नव्हे, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर परमेश्वराचे प्रकट रूप होते, तसेच बायबल हे परमेश्वराच्या आवाजाचे लिखित स्वरूप आहे. जर तुम्ही बायबलमधील वचनांवर प्रेम करता, तर तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वरावरच प्रेम करता, कारण हे वचन स्वर्गातून आलेले आहे. हे समजणे आवश्यक आहे की बायबल हे परमेश्वराचे लिखित वचन आहे आणि ख्रिस्त हा त्याच वचनाचे जिवंत प्रकट रूप आहे. 3 गोंधळ नव्हे, तर आध्यात्मिक रहस्य. कधीकधी आपल्याला वाटते की बायबलमधील एक वचन काहीतरी वेगळे सांगते आणि दुसरे त्याहून भिन्न, परंतु सत्य हे आहे की परमेश्वर आपले वचन कधीही बदलत नाही. जिथे आपल्याला गोंधळ वाटतो, तिथे प्रत्यक्षात एखादे गूढ आध्यात्मिक रहस्य दडलेले असते. जसे एखादे बीज जमिनीत पेरल्याशिवाय त्याचे मोठे झाड बनत नाही, तसेच काही वचने सुरुवातीला कठीण वाटू शकतात, पण जेव्हा पवित्र आत्मा त्यांचा पडदा उघडतो, तेव्हा सर्व काही स्पष्ट होते. 4 जुन्या करारातील कथा, आजचे प्रतिबिंब. बायबलमधील जुन्या कथा, उदा. नोहाचे तारू, योसेफाचे जीवन किंवा मोशेची कथा, या केवळ भूतकाळातील ऐतिहासिक घटना नाहीत. त्या एका सावलीसारख्या आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पाहण्यापूर्वी तिची सावली दिसते, तसेच या कथा आपल्याला आजच्या काळात काय घडणार ह्याचे प्रतिबिंब दाखवते. उदाहरणार्थ, नोहाचे तारू हे दर्शवते की जसे त्या काळी तारणाचा, सुटकेचा एकच मार्ग होता, तसेच आजही तारणाचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे परमेश्वराचे सत्यवचन. 5 आजचे सत्य ओळखा. बायबल केवळ भूतकाळ सांगत नाही, तर आज परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे, हे देखील प्रकट करते. प्रत्येक काळासाठी परमेश्वराचे एक विशिष्ट वचन आणि वचनबद्धता असते.
प्रकटीकरण म्हणजे त्या काळासाठी असलेल्या वचनाला ओळखणे होय. जर तुम्ही आजारी असाल तर परमेश्वर तुम्हाला बरे करण्यास समर्थ आहे. जर तुम्ही चिंतेत असाल तर तो तुम्हाला शांती देऊ शकतो. इब्री अध्याय 13 वचन 8. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगायुगांतरही तोच आहे. निष्कर्ष. बायबल कसे वाचावे? बायबल असे वाचा जसे तुम्ही आपल्या पित्याचे पत्र वाचत आहात. ते केवळ बुद्धीने नव्हे तर हृदयाने वाचा. क्लिष्ट शब्दांच्या मागे न लागता केवळ हे पहा की प्रभू तुमच्याशी काय संवाद साधत आहे. हे लक्षात ठेवा की जे मोठमोठे विद्वान समजू शकत नाही ते परमेश्वर आपल्या नम्र आणि लहान लेकरांना, विश्वासूंना सहज समजावून सांगतो. हीच बायबल समजण्याची खरी पद्धत आहे. पवित्र आत्म्याच्या प्रकाशात नम्रतेने आणि विश्वासाने वाचन करणे.